तर डोळे बंद करायचे आणि आपण चेक करणार आहोत आपल्या डोळ्यासमोर काय काय येत आहे. म्हणजे आपण काय काय विचार करतोय हे जरा प्रत्येकानं आतमध्ये काय चालू आहे आपल्या. बंद केल्या केल्या ज्यावेळेला आपण शांत बसतो त्यावेळेला काय काय विचार मनामध्ये लगेच डोकावतात जरा बघायचंय. सगळ्यांनी डोळे बंद करा. फक्त नोट करायचंय विचारांना. चला एक मोठा श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. तोंडाने सोडा फुंकर घातल्यासारखा. बॉडी सगळी रिलॅक्स होऊन जाते. आता डोळे उघडा. आता एवढ्या सगळ्यांच्या मध्ये मला सांगायचं की पैशाचे विचार किती जणांच्या मनात आले. हँड रेज करायचा. हा, पैशाचे विचार किती जणांच्या मनात आले. ओके, तुमचं मॅडम नाव नाहीये. तुम्ही हात हँडरेज केलाय पण तुमचं नाव तुमच्या ह्याच्यावर डिस्प्ले होत नाहीये, सो मला नाव नाही कळत आहे. पण थँक्यू सांगितल्याबद्दल. अजून कोण कोण इलेक्ट्रॉनिक हँडरेज केलात तरी चालेल. बर, ओके, थँक्यू अजित सर. आता घरामध्ये संध्याकाळी काय बनवायचंय, आत्ता काय बनवायचंय, असले असे किंवा आता मला दुपारी काय करायचंय हे विचार किती जणांच्या मनात आले. पुढचं प्लॅनिंग. माझ्यामध्ये सगळ्या मैत्रिणी हँडरेज करतील माझ्या. पुढचं काय प्लॅनिंग करायचं. ओके नाही. बऱ्याच जणांनी कॅमेरे जर का तुम्ही सुरू केले तर बरं पडेल. तुमच्या ऊर्जेबरोबर किंवा माझी ऊर्जा तुमच्याशी कनेक्ट व्हायला मदत होते. थँक्यू. तर आता आपण ज्यावेळेला डोळे बंद करतो त्यावेळेला पहिला तुमच्या मनात विचार आला असेल की ज्या सध्या तुमच्या मनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही उलाढाली चालू आहेत ते ते विचार पहिल्यांदा आले असतील. नंतर काय आलं असेल की अरे आज मला दुपारी अमुक एक करायचंय, आम्ही कुणाला तरी येतो म्हणून सांगितलंय, कुणाला तरी पैसे द्यायचे, कुणाचे तरी काहीतरी आहे, संध्याकाळी कुणाकडे तरी जायचंय. हे सगळे विचार काय होतील, मनात घर करायला येतात. बरोबर आहे. तर हे जे सगळे विचार आहेत, ह्या विचारांना हे विचार कारणीभूत असतात. मग ते सकारात्मक येतात का नकारात्मक येतात, हे विचार आपल्या आयुष्याशी जोडलेले असतात, ते कारणीभूत असतात. ओके. तर हे जे विचार आहेत हे आपल्याला त्याच त्या सर्कलमध्ये गोल 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 फिरवत असतात. आपल्याला ह्या सर्कलमधनं बाहेर पडायचंय म्हणून आज तुम्ही इथे आहात. हे जे सर्कल आहे आपल्या आयुष्याचं, आपण परत फिरतोय आणि तिथेच येतोय, पुन्हा फिरतोय तिथेच येतोय. त्यातून आपल्याला बाहेर पडायचंय म्हणून युनिव्हर्सनं तुम्हाला आज इथे माझ्यासमोर उपस्थित केलेलं आहे. आपण त्याचं विश्लेषण सांगणार आहे मी तुम्हाला. ओके. तुमच्या आयुष्यात तुम्हाला ड्रास्टिक चेंज करायचे. पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी स्वतःला छानपैकी शाबासकी द्या. मस्तपैकी हात असा मागे घ्या आणि स्वतःला शाबासकी द्या. व्हेरी गुड. खूपच मस्त, छान वाटलं मला सगळ्यांनी शाबासकी दिल्यावर. तर का शाबासकी द्यायला सांगितले लक्षात घ्या. का तर तुम्ही आज एक चांगलं पाऊल उचललंय. कशासाठी तर तुम्हाला माझा आवाज क्लिअर आहे सगळ्यांना. आवाज क्लिअर आहे संध्या मॅडम सगळ्यांना. हो हो, व्यवस्थित आहे. ओके ओके, थँक्यू मॅडम. तर लक्षात घ्या, आज तुम्ही इथं स्वतः नाही आलेले आहेत, युनिव्हर्सनं तुम्हाला इथं आणलंय. ज्या वेळेला तुम्ही ऊर्जांशी कनेक्ट होता त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं, ती ऊर्जा आपल्या आयुष्यात तेव्हाच येते जेव्हा तुमच्या आयुष्यात बदल होणार असतात. मग ते कोणत्याही बाबतीत असू देत. मग तुम्ही आत्ता भले कोणत्या पैशाच्या टेन्शनमध्ये असाल, तुम्ही तुमचं घर कसं चालवायचं ह्या टेन्शनमध्ये असाल, किंवा तुम्हाला मुलांचं एज्युकेशन करायचं, त्यांना कोणत्या साईडला घालू हे टेन्शन चालू असेल. बाकी भरपूर सारे टेन्शन असतात. आपलं लाईफ म्हणजे काय झालंय आता, टेन्शन. तर ह्या सगळ्या टेन्शनमध्ये
युनिव्हर्सला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे, किंवा जो कोणी तुमचं इष्ट दैवत असेल त्या इष्ट दैवताला तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश पाडायचा आहे. तुमच्या अडचणी, तुम्हाला तुमच्या अडचणींमधून बाहेर काढायचंय, म्हणून तुम्ही रेकी शिकायला इथपर्यंत आलेले आहात. म्हणून तुमच्या मनात आज इच्छा निर्माण झालीय की मला हे करायचंय, मला त्या काय आहे हे बघायचं तरी आहे. म्हणून तुम्ही काय केलं, आज मला माझ्या बरोबर इन्स्टामधून, फेसबुकमधून, कुठूनही तुम्ही जॉईन झाले असाल, पण माझ्या व्हॉट्सअपपर्यंत तुम्ही आला. तुमच्या मनातून एक इच्छा तयार झाली की नाही, मला ह्याच्यातून बाहेर पडायचं. म्हणून तुम्हाला म्हणलं शाब्बासकी घ्या, कारण ते युनिव्हर्स तुमचं दार ठोठवायला आला आणि तुम्ही त्या ऊर्जेला वेलकम केलं, तुम्ही तिचं स्वागत केलं आणि तुम्ही इथपर्यंत यायचं पाऊल उचललं. म्हणून तुम्हाला शाब्बासकी घ्यायला सांगितलं. आणि ह्याच्यानंतर जर का खरोखर तुम्ही रेकीला स्वतःच्या आयुष्यात उतरवलं तर 100% तुमचं आयुष्य पुढच्या 6 महिन्यानंतर खूप वेगळं असेल, खूप वेगळं असेल. हे मी तुम्हाला ह्यासाठी एवढ्या कॉन्फिडेंटली सांगतेय कारण खूप सारे मेंबर आहेत, त्यांनी रेकी आत्मसात करून मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य, समृद्धी सगळं स्वतःच्या आयुष्यात आणलेलं आहे. कारण रेकी मधून तुम्ही पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला शिकता, तुमचे शारीरिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला शिकता, तुमच्या घरातले कोणतेही रिलेशनचे प्रॉब्लेम असू ते सॉल्व्ह करायला शिकता. हे सगळं होतं ते फक्त रेकीमुळे होतं. आता रेकीच का? मग तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही ह्या मंदिरात जातो, इथे असं असं करतो, त्या मंदिरात जातो, अमुक ठिकाणी आम्ही मारुतीला प्रत्येक शनिवारी जाऊन नारळ फोडून येतो, आम्ही इकडे जातो तिकडे जातो, पण आम्हाला काही फरक पडत नाही. मग रेकीच का करायची? असा किती जणांना प्रश्न आहे, मग रेकीच का? किती जणांना प्रश्न आहे? तुम्ही मला इलेक्ट्रॉनिक हँड रेस दाखवा, काही प्रॉब्लेम नाही, फक्त आपल्याला तिथे टच करायचंय तिकडे. रेकीच का असा प्रश्न पडत नाही? पडतो. तर एक लक्षात घ्या, आपण मंदिरांमध्ये जातो, आपण मंदिरांमध्ये देवाला काहीतरी मागायला जातो, आपण पोथी वाचतो, पोथी वाचत असताना आपण संकल्प करतो की माझं अमुक एक काम आणलंय आणि ते काम पूर्ण होऊ दे, आणि आपण देवाला कायम बाहेर शोधतो. आपण आपल्या घरात पोथी वाचतो, पण आपण आपल्याकडे नाही, आपलं फक्त लक्ष असते तो समोर आहे आणि मी त्याच्याकडे बघून त्या ऊर्जेला मी फक्त काय करतेय, माझ्याकडे ये, माझं हे काम होऊ दे, माझं हे काम होऊ दे, असं मागणं मागतीये. बरोबर आहे? हे सगळेजण ऍग्री आहेत या गोष्टीसाठी. आपण कायम हेच करतो, बरोबर आहे? तर आपण आता काय करणार आहे रेकीमध्ये, तर आपल्या वेदांच्या ह्याच्यामध्ये, आपल्या वेदांमध्ये मंत्र शिकवलाय, ओम पूर्णमदा ओम पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजे सगळं काही पूर्ण आहे. तुम्ही कितीही मायनस करा, कितीही प्लस करा, सगळं काय आहे, पूर्ण आहे. सगळा एकाच सर्कल आहे. आपण काय करतो, आपण नेहमी बाहेर शोधतो, कायम बाहेर. परमेश्वराजवळ मी जातोय, मी त्याला मागितलंय, मी आतमध्ये नाही बघत आहे ना माझ्या आतमध्ये काय आहे. पण आपल्याला आपल्याच वेदांनी काय सांगितलं, आपल्याच वेदांनी, आपल्याच पूर्वी आपण जे संत महंतांचं ऐकतो, सगळीकडे जातो, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, त्यांनी आपल्याला सांगितलं की तू तुझ्यातच आहे सगळं. संस्कृतमध्ये सांगितलं यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. आपल्या जे काही शरीरात आहे आणि यत ब्रह्मांडे तत पिंडे, म्हणजे आपल्यात जे आहे तेच ब्रह्मांडात आहे आणि ब्रह्मांडात जे आहे ते आपल्यात आहे. पण आपण फक्त बाहेरचं ब्रह्मांड बघतोय, आपण आतलं मी बघत नाहीये ना. आपण माझ्यातलं ब्रह्मांड कुठं बघतोय, स्वतःमधलं ब्रह्मांड नाही बघत आहे आपण.
आणि रेकीमुळं तुम्ही स्वतःतलं ब्रह्मांड बघायला शिकता आणि ह्याचा परिणाम असा होतो की तुमची सगळी कामं पूर्ण व्हायला सुरुवात होते. तर कसं बघतो बघा, रेकी मध्ये ज्यावेळेला तुम्ही एंट्री करता त्यावेळेला पहिल्यांदा तुम्हाला तुमची श्वास बघायला शिकवतात. श्वास तर आपण योग योग करण्यामध्ये पण बघतो, प्राणायामामध्ये पण बघतो, पण त्याला ती ऊर्जा अटॅच नसते. कारण आपण काय करतो, पहिल्यांदा सुरुवात प्राणापासून श्वासापासून करतो, मग पुढे 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 स्टेप जातो, मग त्याच्यासाठी खूप कालावधी जातो तुम्ही त्या स्टेपपर्यंत जायला. पण रेकीमध्ये तसं नाहीये. तुमच्या बरोबर तुमचे ग्रँड मास्टर, तुमचे मास्टर्स असतात आणि ते मास्टर्स तुम्हाला जागृत करायला खूप सारी ऊर्जा देतात आणि त्यामुळे तुम्हाला आतलं ब्रह्मांड बघायला वेळ मिळतो. तुम्हाला श्वासावर काम करायला शिकवलं जातं, तुम्हाला तुमच्या 7 चक्रांवर काम करायला शिकवलं जातं. जी 7 चक्र आपल्या बाहेरचं एक आभामंडल आहे की जे आपल्या डोळ्याला दिसत नाही आणि आपण त्याच्याकडे कधीही बघितलेलं नाहीये. लहानपणापासून मोठं झाल्यावर कुणीही आपल्याला त्याच्याबद्दल काहीही सांगितलं नाहीये. आपण आता फक्त ऐकतो ऑरा ऑरा आभामंडल, हे आपण कायम ऐकत राहतो, पण ते काय आहे हे आपल्याला काहीही कल्पना नाही. हे आभामंडल स्वच्छ करायला रेकीमध्ये आपण बघतो. हे आभामंडल स्वतःच्या डोळ्यांनी बघायला आपण रेकीमध्ये शिकतो. आणि ज्या वेळेला तुमची एक एक चक्र क्लीन होत जातात, तुमचं आभामंडल क्लीन होतं, त्यावेळेला तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स हळूहळू हळूहळू हळू नील व्हायला लागतात. तुम्हाला युनिवर्स रस्ता दाखवायला सुरू करतो. आणि हे अनुभव मी उगाच नाही सांगत आहे, हे स्वतःचे अनुभव मी तुम्हाला सांगते. कधी कधी खूप पैसा असतो आपल्याकडे पण आरोग्य नसतं. देवानं खूप दिलेलं असतं पण सारखं दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागतात. आरोग्य असतं, पैसा असतो, पण घरामध्ये रिलेशन्स चांगले नसतात. व हे सगळं कसं सोडवायचं हे तुम्हाला रेकी शिकवते. आणि ज्या वेळेला तुम्ही रेकी करण्यामुळं तुम्ही खूप पॉझिटिव्ह होता, त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच प्रकारचे विचार युनिवर्सच्या रूल प्रमाणे, नियमांप्रमाणे तुम्ही स्वतःकडे अट्रॅक्ट करता. आणि त्यामुळे तुमच्याकडे येणारे जे काही विचार आहेत, तुमच्याकडे येणारे जे काही व्हायब्रेशन्स आहेत, ते सकारात्मक होऊन 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 तुमचे आयुष्य खूप सुंदर बनून जातं. त्यामध्ये कोणतीही अडचण नसते. एक एक प्रॉब्लेम असे, जसं आपण एखादा गुंता सोडवतो ना, तसे एक 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 सॉल्व्ह व्हायला सुरुवात होतात. पण हे सगळ्या करण्याच्या मध्ये तुमच्याकडे पेशन्स पाहिजेत. जर का तुमच्याकडे पेशन्स नसतील तर मी आत्ताच तुम्हाला सांगेल की मग तुम्हाला रेकी करायची गरज नाही. आपल्याकडे 90 डेज तरी वाट बघायची ताकद आपल्यामध्ये पाहिजे. जसं नाही मला म्हणतात ना की काय म्हणतात, तूप खाल्लं की रूप येतं, तसं नाही होत. ह्याच्यात लगेच नाही येणार. थोडंसं वाट बघायला पाहिजे, थोडंसं काम करायला पाहिजे स्वतःवर, आणि मग तुम्हाला सगळे रिझल्ट मिळतील. तर हे आपलं 5 दिवसाचं सेशन आहे लेवल 1चं. ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्री मध्ये शिकवणार आहे, पण ह्या फ्री मध्ये तुम्ही कोणत्याही बाबतीत असा विचार करू नका की कमी शिकवलं जाईल. ऍक्च्युली त्याच्यामध्ये पूर्ण चक्रांवर काम केलं जातं. तुम्हाला दुसऱ्याला हिलिंग कसं द्यायचं शिकवलं जातं, दुसऱ्याला बरं कसं करायचं शिकवलं जातं. हे सगळं ज्यावेळेला शिकवतो त्यावेळेला ही एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. म्हणजेच उदाहरण देते, आपण ज्यावेळेला आपले ऋषी मुनी 12 वर्ष तप करतात बिना अन्न पाण्याचं, न खाता पिता, ते कुठंतरी एकांत ठिकाणी जाऊन बसतात आणि मग त्यांना ह्या सिद्धी प्राप्त होतात. पण आज आपण एक नॉर्मल मनुष्य आहे, तर आपण नाही तेवढं करू शकत आहे. रेकी आपल्या आयुष्यात काय येतेय, कारण माझ्यात एवढी कपॅसिटी नाहीये की मी सगळा संसार सोडून कुठेतरी जाऊन बसेल. आपण कर्म करायला आलोय, आपण लग्न केलेलं आहे, आपल्याला मुलं बाळ आहेत, आपल्याला संसार आहे, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? सोडून देऊन चालेल का? सोडून देऊन नाही चालणार. आपल्याला त्याच्यात राहून काम केलं पाहिजे व ते काम करायला तुम्हाला रेकी शिकवते. लक्षात येते सगळ्यांच्या? नाहीतर मग गेलं पाहिजे, गेल्यानंतर मग 12 वर्ष तप केलं पाहिजे, मग आपल्याला एखादी सिद्धी प्राप्त होईल आणि मग आपण सॉल्व्ह करू. शक्य आहे आपल्याला? नाही. तर त्यामुळं आपल्याला ज्या वेळेला
आपण ज्यावेळेला प्रवेश करतो ह्याच्या रेकीच्या फील्डमध्ये, तर आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागतं. लेवल 1 मध्ये तुम्हाला थोड्याफार प्रकारच्या तुमच्या चक्रांना जागृत करून देऊन वरची कुंडलिनी असते ती थोडीशी वर आणून ठेवली जाते. कारण कुठल्याही माणसाला एखादा जो काही तुमचं जागृती दिलेली असते ती लगेच सहन होत नाही, म्हणून ह्या स्टेप्स दिलेल्या आहेत. तर लेवल 1 ला थोडा अभ्यास आहे, लेवल 2, लेवल 3 पर्यंत माझी अशी अपेक्षा आहे की आज तुम्ही जेवढे जण इथे आहात तेवढ्यांची मनापासून इच्छा आहे शिकायची, तर तुम्ही लेवल 3 पर्यंत पूर्ण रेकी शिकाल. मी बऱ्याच लेवल 1च्या क्लासेसमध्ये, माझ्या मागच्या क्लासेसमध्ये पण मी हेच बघितलंय की लोक काय करतात, लेवल 1 फ्री आहे म्हणून करून घ्यायची. करा तुम्ही, नो प्रॉब्लेम. ती फ्रीज दिलेली आहे का, तर आमची मनापासून इच्छा आहे की तुम्ही ऍटलिस्ट कुठे जर ज्याच्या पोट दुखतंय त्याच्या पोटावर जरी हात ठेवला आणि रेकीला कॉल केलं तर ती रेकी तिथं काम करेल, फक्त हात ठेवल्यावर. कारण ती ऊर्जा आम्ही तुम्हाला दिलेली असते. मास्टर लोक तुम्हाला, ती ग्रँड मास्टर तुम्हाला ती ऊर्जा देतात, तुमच्या हातातनं प्रवाहित होते. पण तेवढ्यावरच समाधान मानायचं का? मग पहिल्या लेवलला तुम्ही हात ठेवला तर काम करेल रेकी, पण त्याच्यावर सिम्बॉल्स नसतात. जसं तुम्हाला एखादा कप्पा उघडायचा आहे तर चावी लागते, मग ते सिम्बॉल्स तुम्हाला सेकंड लेवलला मिळतात. पण एक लक्षात घ्या, मी एकदम तुम्हाला एवढं सगळं नाही देऊ शकत, कारण त्याचे काहीतरी रूल्स आहेत, त्याचे काहीतरी नियम असतात. आणि आपली ज्यावेळेला काही लोकांची चक्र ज्यावेळेला जागृत व्हायला सुरू होतात, संतुलित व्हायला सुरू होतात, त्यावेळेला प्रॉब्लेम हा काय होतो की एखाद्याला ते पेलत नाही. एकदम एनर्जी दिलेली बलून मध्ये खूप हवा एकदमच भरली तर काय होईल बलूनचं. म्हणून हळूहळू हळूहळू आपण त्यामध्ये आपली कपॅसिटी वाढवत जाणार आहे. तर लेवल 1 मध्ये तुम्हाला तुमची चक्र शिकवली जाणार आहेत, आभामंडल शिकवलं जाणार आहे, तुम्हाला शक्तिपात दिला जाईल. त्या शक्तिपातामध्ये तुमच्या हातात एवढी ताकद नक्कीच येईल की तुम्ही दुसऱ्याला थोडं हील करू शकाल. तर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. पण माझी अशी अपेक्षा आहे तुम्ही लेवल 3 पर्यंत करावं, हळूहळू का होईना. प्रत्येकाच्या आयुष्यात रेकी यावी आणि सगळ्यांना त्याचा फायदा मिळावा. ऍक्च्युली म्हणून हा एक सुंदर प्रयत्न आहे की बाबा तुम्ही तुमच्यामधले खूप साऱ्या लोकांचे मला मेसेजेस आले, मॅडम रेकी ह्याच्यावर काम करते का, त्याच्यावर काम करते का. मग त्यावेळेला सगळ्यांना उत्तर देण्यासाठी म्हणून मी तुम्हाला आज मीटिंगला इथे बोलवलं की आज आपण पूर्णपणे बोलू शकू. आपली जी मीटिंग असेल ती 1 ते 1.5 तास चालेल, पण ह्याच्यामध्ये शेवटचे 5 मिनिटं फक्त क्वेश्चनसाठी असतील. आणि त्या 5 मिनिटांमध्ये क्वेश्चन होऊन शेवटच्या दिवशी मग तुमचे जे काही राहिलेले असतील ते शेवटच्या दिवशी घेण्यात येईल. कारण माझा क्लासमध्ये मी असा विचार करते की मी एक सब्जेक्ट घेतला की तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो तुम्हाला समजून उमजून तुमच्याकडनं करून घेऊन मग शेवटची 5 मिनिटे मी देते. कारण मग मध्ये आधी जर दुसरी व्यक्ती बोलली तर विषयाला डायव्हर्ट होतो. म्हणून मी तसं ठेवत नाही. शेवटची 5 मिनिटे किंवा शेवटच्या दिवशी तुम्हाला बोलायला पूर्णपणे दिलं जातं. तुम्ही ज्या वेळेला एनर्जीचा हा पूर्ण क्लास हा एनर्जीचा असेल तर तुम्हाला पूर्ण क्लासमध्ये हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला तुमचा व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे का, तर माझी एनर्जी तुम्हाला मिळत असते. हा पूर्ण एनर्जीचा क्लास आहे. कोणताही 5 दिवसामध्ये किंवा रेकी जरी तुम्ही पूर्ण शिकणार असाल तरी कधीच तुम्ही झोपून जेवत असताना तुम्हाला अशा स्थितीमध्ये क्लास करू नका की बाबा आपण कसले तरी मळलेले कपडे घालून बसलोय. नाही, फ्रेश राहून क्लास करा, कारण हा एनर्जीचा क्लास आहे. तुम्हाला एनर्जी मिळणार आहे, युनिवर्स तुमच्या बरोबर कनेक्ट होणार आहे. युनिवर्स किती सुंदर आहे बघा. ते तुम्हाला असं मोकळ्या हाताने द्यायला बसलेलं आहे, फक्त ते घ्यायचं कळत नाहीये. ते आपण घेणार आहोत. युनिवर्स देणार आहे आपल्याला. मी तुम्हाला काही देणार नाहीये, तो देणार आहे. त्यानं जे मला दिलंय तेच मी तुम्हाला देणार. त्यानं जे मला दिलंय ते मी तुम्हाला फक्त तुमच्या हातात सोपवणार आहे, दुसरं काहीही नाही. आम्ही एक चॅनलचं काम करतो आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात समृद्धी मिळवण्यासाठी आम्ही मदत करतो, बाकी काही नाही. बाकी तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, कधीही प्रश्न विचारू शकता. तुम्हाला
रेकी हिलिंगच्या बाबतीत खासियत म्हणजे तुम्ही जर रेकी थर्ड पर्यंत कंटिन्यू केलं तर प्रत्येक आठवड्यामध्ये एक रेकीची मीटिंग असते ज्याच्यामध्ये हिलिंगचं तुमचं प्रॅक्टिस करून घेतलं जातं. आलं का लक्षात? प्रत्येक आठवड्यामध्ये एक मीटिंग असते, त्याच्यामध्ये तुम्हाला हिलिंग शिकवलं जातं, मेडिटेशन शिकवलं जातं, तुमच्याकडनं ते करून घेतलं जातं आणि तुम्हाला आठवड्याची टास्क दिली जाते. सो तुम्ही आणि युनिव्हर्स ह्याच्यामधला कॉन्टॅक्ट ब्रेक होत नाही. तुम्ही नेहमी युनिव्हर्सच्या कॉन्टॅक्टमध्ये राहता आणि अशी वेळ अजिबात येत नाही की तुम्हाला एखादं तुम्ही सिम्बॉल टाकलाय किंवा एखादं तुम्ही कुणाला तरी हील करताय तर ते बरं झालेलं नाहीये, त्या व्यक्तीला बरं वाटलेलं नाहीये, असं मुळीच होत नाही. लक्षात आलं सगळ्यांना? रेकीच्या क्लासेसचे हे फायदे, त्यात तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, रेकॉर्डिंग आहे. फक्त लेवल 1 ला सर्टिफिकेट नाहीये, लेवल 2 लेवल 3 ला सर्टिफिकेट आहे. आणि रेकॉर्डिंग मात्र तुम्हाला सगळ्या लेवल्सचं मिळणार आहे. ज्या वेळेला तुम्ही लेवल 3 पर्यंत तुमचा प्रवास करता त्यावेळेला तुम्ही एक हीलर म्हणून काम करता. त्यावेळेला तुम्ही दुसऱ्यांकडून तुम्ही पैसे घेऊन तुम्ही हिलिंग करू शकता. ते तुम्हाला त्या लेवलला शिकवलं जातं. म्हणजे आपण फीस घ्यायची असते. ती का घ्यायची असते हे आपण आता येणाऱ्या हिस्ट्रीमध्ये बघणार आहे. रेकीच्या हिस्ट्रीमध्ये आपण हे सगळं बघणार आहे. तर तुम्हाला पैसे घेता येतात, तुम्ही हिलिंग देऊन. बरेच जण आहेत की जे हिलिंग करतात आणि त्यांची काय असेल ती फी ते चार्ज करतात. ऐकून असाल तुम्ही सगळेजण की रेकीचं हिलिंग चालतं, त्याचे अमुक अमुक पैसे घेतले जातात. हे सगळ्यांना माहित असेल. मॅक्झिमम आता लोकांना नेटमुळे सगळं माहिती होतं. बरोबर आहे ना? शेखर सर झोपायचं नाहीये. शेखर सर, मला माहिती आहे तुम्ही झोपताय. तर आलं का लक्षात? सगळ्यांना समजलं का? तर लेवल 3 पर्यंतचा तुमचा प्रवास हा खूप छान असणार आहे. तुम्ही लेवल 3 पर्यंत तुमचा प्रवास कंटिन्यू करा, सर्टिफिकेट घ्या, काहीतरी काम पण तुम्ही सुरू कराल. आणि हा तुम्ही जर का चांगला तुमचा बिझनेस आता असेल तर तुम्ही हा साईड बिझनेस म्हणून किंवा तुमच्या घरातल्या प्रत्येकाला हील करण्यासाठी ह्या रेकीचा तुम्ही उपयोग करू शकता. रेकी ही आपल्यातलीच एनर्जी आहे. पूर्वी ऋषीमुनी आपल्या डोक्यावर हात ठेवायचे आणि आपल्याला बरं करायचे. सेम एनर्जी, तीच एनर्जी इथं आहे, फक्त ती आपण ब्रह्मांडाकडून घेतो आणि ती ब्रह्मांडाकडून आपल्याला मिळाली एनर्जीचा वापर करून आपण दुसऱ्याला बरं करतो आणि स्वतःलाही करतो. तर ही साधना कशी करायची, काय करायची, हे सगळं आपण ह्या पूर्ण रेकीच्या 1, 2 आणि 3 लेवलमध्ये शिकणार आहोत. आता तुमचे प्रश्न काय आहेत बोला, मग आपण नंतर पुन्हा मी बोलेन. आता तुमचे प्रश्न घेते, कारण आज तुम्हाला प्रश्न विचारायला परवानगी आहे. हा क्लास फक्त इंट्रोडक्शनचा क्लास आहे. सो तुम्ही सोमवारपासून आपण काय करणार आहे, बरोबर पोषणला सुरुवात होणार आहे. 5 दिवस मग तुमचं पूर्णपणे रेकी लेवल 1चं पूर्ण कोर्स पूर्ण होईल तुमचा. ठीक आहे, चला आता पहिल्यांदा तुम्ही हँड रेज कराल, मग मी तुम्हाला ओळीनं अनम्यूट करेन. कारण बऱ्याच जणांचे प्रश्न होते, तर तुम्ही समोर येऊन विचारलं तर बरं पडेल. एकच मिनिट. हा, सुजाता मॅडम बोला. गुड आफ्टरनून. हा, गुड आफ्टरनून. बोला ना मॅडम. मॅम, मला फक्त भीती वाटण्याचा त्रास आहे. भीती खूप वाटते. हर एक गोष्टची भीती वाटते. हो का? म्हणजे तुम्हाला हर एक गोष्टीची म्हणजे सगळ्याचीच भीती वाटते? हा, मला माणसात बसायचं, कोण असं लेडीज बसलं ना, जायचं मग बसायचं म्हणलं तर नको वाटतं. ते काहीतरी कोणी वारलं केलं असं तरी घाबरल्यासारखं होतं. पोटात गोळं फिरल्यासारखं होतात. नंतर काय एकटं घरात राहणं असं सगळं हा, फिरल्यासारखं होते. ओके. मग अहो, तुम्ही पण एक आहे, तुम्हाला फक्त लेवल 1 नाही करून चालणार, तुम्हाला पुढेपर्यंत करायला पाहिजे. तुमच्या मी मनाची तयार मग आहे मॅम. तयारी करा. मी मनाची तयारी केली आहे मॅम. हा, व मी तुम्ही आता जर का तुम्ही लेवल 3 पर्यंत यायला तयार असाल ना, तर मी तुम्हाला गॅरंटी देते की फक्त 90 दिवसात तुम्हाला खूप कॉन्फिडन्स हो येईल. मॅम. खूप म्हणजे मी खूप. 10 वर्ष सोचलंय, मग 90 दिवस माझ्यासाठी काहीच नाही. हा, मग फक्त पण जे मी तुम्हाला शिकवेल ते तुम्ही केलं पाहिजे. हो, पण असं त्रास तर नाही ना होत काय? नाही नाही, हे बघा, ही एक शुद्ध एनर्जी आहे, ह्याचा काही त्रास होत नाही. हा, तुम्ही 10 मग मिनिटं मी देऊ काय? शकता की नाही मेडिटेशनला? हो.
सकाळी फक्त मॅम काल तुम्हाला 10 मिनिटं काल द्यायचे. तुम्हाला काल फेसबुकवर बघितलं, ऐकलं. मग माझी जाऊबाई म्हणले की हे करून बघा. पण ते पण करताना एक मनात नकारात्मकता, म्हणजे हे कसं काय, हेच सगळं विचार का सकारात्मक विचार येत नाहीत असं वाटतंय ना. सगळीजण का घाबरताय तुम्ही? कोण आजारी जरी घरात पडलं तरी घाबरल्यासारखं, मलाच ते आजारी माणूस बाजूलाच राहिलं, मलाच न्यायला लागल दवाखान्यात असं वाटतं मला कधी कधी. नाही, तुम्ही ह्याच्यामध्ये हे बघा, जर का तुमचा प्रवास जर का मला लेवल हॉस्पिटलला पण जायची खूप भीती वाटते मॅम, इंजेक्शन करायची पण हा, इतकी भीती मनात शिरली. तुमच्या ऑरा पूर्णपणे डाऊन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा आभा मंडल आहे ना, त्याच्यामध्ये ती सगळी नकारात्मकता असते आणि तुमची चक्र असंतुलित झाली की हे प्रॉब्लेम्स येतात. मग ज्या वेळेला तुम्हाला मी दिलेलं मेडिटेशन आणि हे तुम्ही रोज करायला सुरू कराल की नाही, त्यावेळेला खरोखर तुम्ही 90 दिवसामध्ये तुमच्यामध्ये खूप सारे चेंज होतील. तुम्ही हो मॅम, स्वतः येऊन मला थँक्यू. सांगाल, मी तुम्हाला काय सांगते, स्वतः येऊन सांगाल की मॅडम अहो मला ना असं व्हायचं आणि आता मी खूपच बदलली आहे, मला नाही भीती वाटत घरात मी एकटी राहिले तरी. तुम्ही स्वतःहून सांगाल मला. हो, थँक्यू मॅम. खरं सांगू, माणसाला आई वडिलांच्या घरी जायचं, माहेरी जायचं म्हणलं तर किती खुशी होते नाही का. पण मला आईकडे जायचं म्हणलं की आधीच घाबरल्यासारखं होते. इतकी रडले मी परवा तिच्याकडे अरे जायच्या बापरे. आधी. नाही नाही, इतकं घाबरल्यासारखं होते. 100% फरक पडणार, काही माझं टेन्शन वय घेऊ नका. 45 इयर्स आहे. मला एवढंच विचारायचं होतं की ह्यातून जर मी बाहेर पडले तर बास आहे माझ्यासाठी. अरे 100% पडणार हो. फक्त तुम्ही जे मी सांगेल ते काम करायला पाहिजे, तर तुम्ही 100% हो, पडणार. आणि आता पण हो तुम्हाला मॅम. सांगू, तुम्हाला आता सहज जाता जाता सांगते, पुढे पण हे सांगण्यातच येणारच आहे. तर तुम्ही काय करत जावा, तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज खडे मीठ किंवा पिंक साल्ट असतं ना आपलं, हो, हाय की. गुलाबी साल्ट, ते हो, एक हाय. चमचा, छोटा चमचा असतो ना एक, त्याच्यात घालून बाथरूम मध्ये ते साल्ट ठेवा आणि रोज आंघोळीच्या पाण्यात ते साल्ट घालूनच आंघोळ करायची. रोज ओके घालायचं. मॅम, थँक्यू. हा प्रयोग करून चालेल. बघा आणि हो, तर तुम्हाला हळूहळू निगेटिव्हिटी कमी व्हायला लागेल आणि तुम्ही जसं रेकी करायला लागला तसं मग तुम्हाला खूप चांगले रिझल्ट यायला लागतील. ओके, चालते की मॅम. तर हो, करायला सुरू कराल तुम्ही. हो, हो. ठीक आहे. उद्यापासूनच चालू करते मी. हा हा, तुम्ही उद्यापासून पिंक सुरू करा पिंक सकाळपासून. आणि सॉल्ट आहे. पिंक सॉल्ट आहे माझ्याकडे. हा, पिंक सॉल्ट एक छोटीशी बरणी भरायची आणि बाथरूम मध्ये ठेवायचं. सगळ्यांनी केलं तरी हो, चालतं, असं काय नाही, मी फक्त त्यांनाच सांगतेय. तुम्ही सगळ्यांनी केलं तर चालतं, सगळ्यांनी करा. हो, खूप चांगली असते ही मेथड, खूप छान आहे. ठीक आहे. हो. ओके, थँक्यू थँक्यू. थँक्यू. सोमवारपासून 3 वाजता. ओके. मॅम, अजून एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. हा, बोला ना. मी गावी आहे. मंगळवारी मी माघारी बेंगलोरला जाणार आहे. मग अटेंड केलं असं नुसतं तर चालेल ना मंगळवारच्या दिवशी? हो हो, चालेल चालेल. तुम्ही अटेंड करा, पण मी काय सांगते त्याकडे लक्ष द्यायचं आणि जे मी प्रोसिजर हो, सांगितली ती प्रोसिजर रेग्युलर करायची. हो मॅम, चालते. मी फोर व्हीलरनं जाणार आहे. हा, पण अटेंड केलं तर चालेल ना हो नुसतं हो हो, मंगळवारच्या हा दिवशी हा, दुपारी? आता चालेल. फक्त शक्तिपात घ्यायचा नसतो वाहनामध्ये असताना. बाकी तुम्ही सगळी प्रोसेस करू शकता. मी सांगेल ज्या वेळेला तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं नाहीये त्या दिवशी मी तुम्हाला तसं सांगितलेलं असतं की तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये ही प्रोसेस करू नका, असं मी सांगितलेलं असतं तुम्हाला. ओके, ओके. ओके ओके, थँक्यू थँक्यू. हा, अजून कोणीतरी हँड रेस केलेला होता. हा, बोला मॅडम. तुमचं नाव नाहीये मॅडम, बोला. विद्या पवार आहे माझं नाव. विद्या का? हो, पवार, विद्या पवार. हा, बोला मॅडम. मी तुम्ही फेसबुकवर तुमच्याशी मी फ्रेंड झाली. फक्त काय आजारपण आणि पैशाची चणचण असते. ओके, आजारपण आणि पैशाची चणचण. हो, घरात पैसा टिकत नाही. ओके. पैसा आला तर आजारपण चालू होतं. नाही, ठीक आहे. हे सगळं तुम्ही एकदा काम करायला सुरू केलं ना, हळूहळू फरक पडेल. थँक्यू थँक्यू. चालेल. जसं जसं तुम्ही एक सगळेजण लक्षात घ्या, प्रत्येक जण आता इथे माझ्या मते सगळेजण जे जे जॉईन झालेले आहेत त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच तुम्ही जॉईन झालेला आहात की नाही.
काहीतरी हो आहे. भले कुणाचं पैशाचं नसेल, कुणाचं आरोग्याचं आहे, कुणाचा आरोग्याचा नसेल, रिलेशनचं आहे. काहीतरी आहे आपल्या आयुष्यामध्ये की ज्यामुळे आपण आज इथं प्रेझेंट राहिलोय. बरोबर आहे. जसं त्या मॅडमनी सांगितलं की त्यांना भीती वाटत होती, तसं हो काही जणांचं असेल की काही जणांना आत्मविश्वास नसेल, काही जणांचे रिलेशनमध्ये इश्यू असतील, काही जणांकडे पैसे राहत नसतील, काही जणांचे पैशाचे खूप सारे प्रॉब्लेम असतील. करेक्ट. तर हो आपल्याला हे सगळे सॉल्व्ह करण्यासाठीच आपण इथं आलोय आणि आपण सगळेजण त्यावरच वर्क करणार आहे. फक्त प्रत्येकाकडे धीर पाहिजे, विश्वास, आणि विश्वास पाहिजे मनापासून की नाही, मी ह्यातनं पूर्णपणे व्यवस्थित बाहेर येणार आहे. आणि माझ्या याच्यामध्ये मॅरिड लाईफ मध्ये प्रॉब्लेम आहे. काय झालं, मला तुमचा आवाज तुटतोय, जरा जवळ घेऊन बोलता का फोन? माझ्या लग्नाविषयी म्हणजे नवरा बायकोमध्ये आमचा भेदभाव आहे. म्हणजे असं बोलणं चालू बंद आहे सध्या. ओके, असं आहे का? ठीक हो आहे हो ना. तुम्ही तुमच्या मनात जी इच्छा असेल त्याप्रमाणे, जसं तुम्ही रेकी शिकायला सुरू केलं की तुम्ही त्याप्रमाणे सगळं हो ऍडजस्ट कराल. त्याप्रमाणे तुम्ही तिथे ठीक आहे अफर्मेशन चालेल. घालाल, तुम्हाला जसं हवंय त्याप्रमाणे. ठीक आहे. अफर्मेशन आणि मॅम आपण आता मॅनिफेस्टेशन पण तुम्ही शिकवता ना? हा, मॅनिफेस्टेशन पण शिकवते. ह्याच्यातच असतं ते ते पण काय मला म्हणतात, ह्या 3 लेवल मध्ये. ऍक्च्युली पहिल्या लेवलला थोडंसं असतं, दुसऱ्या लेवलला मग तुम्हाला ते शिकवलं जातं, विजन बोर्ड कसा बनवायचा आहे. पहिल्या लेवलला तुम्हाला सांगितलं जातं ते कसं लिहायचं, काय लिहायचं, हे सगळं असतं त्याच्यात. आपण अचीव्ह करू शकतो ना, म्हणजे स्वप्न म्हणजे समजा हो मनी, हो पैशाविषयी किंवा एक घराविषयी आपण अचीव्ह करू शकतो ना? हो, तुम्ही अचीव्ह करू शकता, पण तुम्हाला 3 लेवल पर्यंत यावं लागतं मग सगळं अचीव्ह करायचंय तर. ओके ठीक. म्हणजे मी तुमचा तयार. प्रवास मग मग असं मनात एक अशी गाठ मारून ठेवायची. ज्यांना सगळं अचीव्ह करायचं ना, त्यांना आत्ताच सांगून ठेवते की मनात गाठ मारा की मी 3ऱ्या लेवल पर्यंत मॅडमना सोडणार नाहीये. आणि मी हे मला प्रामाणिकपणे. शिकायचंच आहे आणि मात्र हा, शिकायचंच आहे. आणि ती विद्या घ्यायचीच आहे मला, ती शिकायचं अचीव्ह करायचंच आहे. बरोबर आहे. मग भले हा, काही मग प्रॉब्लेम येऊ दे. ठीक आहे. हा, मग एवढी मनाची तयारी आहे ना, मग होतंय. ठीक आहे चालेल. थँक्यू मॅडम. ओके, थँक्यू थँक्यू. खरोखर जे लोक एवढ्या तयारीनं आलेत ना, मी एक लक्षात घ्या, मी ह्याच्यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही. मी पहिली गोष्ट सांगते, माझी मनापासून इच्छा आहे की ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, कुणाचीही गोष्ट आहे, तर लोक मला फोन करतात, मॅडम माझं पोट दुखतंय, मला हिलिंग देता का? मॅडम माझा पैशाचा खूप प्रॉब्लेम आहे, मॅडम मला हिलिंग देता का? माझी मनापासून अशी इच्छा आहे, तुम्ही मला का पैसे देणार ना? मी एका व्यक्तीचे जर का मी 300-400 रुपये घेत असेल एका हिलिंगचे, 8 दिवसाचे सांगत नाहीये मी, एका हिलिंगचे, एका वेळच्या हिलिंगचे जर का आम्ही 400 रुपये किंवा 300 रुपये घेत असू, माझा तर रेट कमी आहे. बाकी काही जणांचा रेट 1,000 आहे, काही जण 10,000 घेतात, काही जण 50,000 घेतात. इतके पैसेपर्यंत लोक घेतात. ओके, पण माझी अशी इच्छा आहे, तुम्ही मला का पैसे द्यावे? मला असं वाटतंय की तुम्ही स्वतःचा इलाज करावा, स्वतःच्या अडचणींवर काम करावं. कशासाठी? कारण तुमच्याकडे इतकी जागृती येते, तुम्ही मनातनं इतके जागे होता की ज्या वेळेला तुमचं पाऊल चुकीच्या ठिकाणी पडतं, त्यावेळेला तुम्ही स्वतः जागं राहून ते पाऊल मागं घेण्याचं धाडस तुमच्यात येतं. आपण जागे राहतो, आपल्या मनाला जागं राहतो. अरे नाही, आज मी हिला बोलले, हे चूक केलं, आज हे माझ्या तोंडनं चुकीचा शब्द गेला, हे आपल्याला कळतं आणि आपलं पाऊल आपण सुधारतो. आणि मग काय होतं, मग तुमची कार्मिक बंधनं ब्रेक होऊन तुम्हाला काय मिळतो? तुम्हाला तुमचा रस्ता मिळतो. मग तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार झाला की नाही? तुम्हीच तुम्हाला बरं केलं की नाही? मग हा फरक आहे शिकण्यामध्ये. नाहीतर तुम्ही मग मला म्हणाल, अरे नाही मॅडम मी तुम्हाला एवढे पैसे देते करा, मग मी 4 दिवस हिलिंग देईल. तुम्ही पैसे देताय तोपर्यंत मी हिलिंग देईल, त्याच्यानंतर काय? आपली कर्म थांबतात का? आपली कर्म थांबत नाहीत. आज जर मी दिवसभर एखादं काम करत असेल, आज मी खूप छान दिवस घालवला, उद्याच्या दिवसात मला कुणाबरोबर तरी खोटं बोलावं लागतं, कुणाला तरी रागानं बोललेलो असतो आपण, आपला कुठेतरी अहंकार वर येतो, आपण कुणाशी तरी भांडलेलो असतो. रोजच आहे ना हे, आहे की नाही? सगळेजण ऍग्री करा, रोजच आहे.
आपण जर कामधंद्यामध्ये असलो तर आपल्याला खोटं बोलावं लागतं कुठेतरी. मग कर्म थांबत नाही. करेक्ट? कर्म थांबत नाही. मग ते सारखं सारखं त्याला नील पण करावं लागेल ना. बरोबर आहे की नाही? एखादा काय म्हणतो आपण, आता मला तुम्हाला उदाहरण देण्यासाठी आठवते थांबा. एखादं तुम्हाला जर आपण तुम्ही समजा, आता घरातलंच उदाहरण देते. जर का आपण असं म्हणून चालतं का हो की घर मी आज एकदा स्वच्छ केलं बास झालं, मला आठवडाभर मी काही अजिबात झाडू मारणार नाही, असं म्हणून चालेल? नाही चालणार. कारण मी आज एक दुसऱ्या दिवशी नाही मारणार हो, पण तिसऱ्या दिवशी परत कोपऱ्यात घाण साठलेली असेल ना सगळीकडे, खाली पण तुम्हाला पायाला माती लागेल. करेक्ट? तसंच आपल्या मनावर सुद्धा आपण ज्या वेळेला ह्या बाहेरच्या लोकांच्यात फिरत असतो त्यावेळेला काया वाचा मनाने प्रत्येक वेळेला आपण कर्म करत असतो. आणि ह्या कर्माची धूळ पुन्हा आपल्या मनावर बसते आणि ती धूळ आपल्याला रोजच्या रोज झटकावी लागते. म्हणून तुम्हाला मेडिटेशन असू दे, काय असू दे, ते रोज करावं लागतं. तुम्हाला मी 4 दिवस हिलिंग देऊन नाही होणार आहे ते. परत पुढचं कर्म येईल ना समोर. आजचा पैशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पुढे अजून एक प्रॉब्लेम येईल ना समोर. मग काय कराल तुम्ही? प्रत्येक वेळेला दुसऱ्याला पैसे देत बसाल? नाही. म्हणून स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहा, स्वतः हिलिंग करायला शिका. मग भले तो जादू टोण्याचा प्रॉब्लेम असू दे, कुणी काही वाईट तांत्रिक मांत्रिक काही असू दे, प्रत्येक गोष्ट तुम्ही स्वतः हील करू शकता, स्वतः त्याच्यावर उपचार करू शकता. एवढी ताकद तुमच्या स्वतःमध्ये येते. आलं लक्षात? मग तयार आहात सगळे लेवल 3 पर्यंत अगदी माझ्यासोबत राहायला? ओके. ओके, थँक्यू. बऱ्याच जणांनी थंब दाखवलेला आहे. मग आणि एक लक्षात घ्या, मी तुम्हाला आणि कुणाचा तरी हँड रेज आहे, थांबा त्यांचं बघू. मग आणखी एक गोष्ट सांगायची की मी ज्या वेळेला कोणतरी बोलणार आहे का अजून? कोणीतरी ऑन केला माईक ऑन आहे. तुमचा प्रश्न झाला विद्या मॅडम? क्लिअर? हो मॅम. ओके, थँक्यू मॅडम. झालं. हा, अजून कोण आहे? आता ह्याच्यात ना जुना मेंबर कोण आहे? माझ्या जुन्या क्लास मधलं कोण आहे की जे थोडस स्वतःचा एक्सपिरियन्स सांगेल? कुणीतरी एकानं एक्सपिरियन्स सांगितला तर खूप बरं वाटेल. 1 मिनिट. गजानन सर, तुम्हाला बोलायचंय वाटतं. मी एकाला एक्सपिरियन्स घेते, मग तुम्हाला बोलायला देईल. कोण आहे जुना मेंबर? कोण आहे माझ्या क्लासमधला, रेकीच्या क्लासमधलं? एंजल नव्हे, एंजलच्या ह्याच्यातले भरपूर जण आहेत आता, पण रेकी मधले कोण कोण आहेत? कोण आहे का ह्याच्यात? रेश्मा मॅडम तुम्ही होता ना, तुम्ही बोलाल का रेश्मा मॅडम? आत्ता कम्फर्टेबल आहात का? रेश्मा पवार मॅडम. रेश्मा मॅडम जुन्या रेकीच्या क्लास मधल्या आहेत, मागच्या बॅच मधल्या आहेत. रेश्मा मॅडम आहात का? तुमचा व्हिडिओ बंद आहे. बोलाल का तुम्ही? थोडस तुम्ही जर बोललात ना तर जरा सगळ्यांना कळेल ना की अरे खरोखर रेकी काम करते. कारण सगळे नवीन आहेत ना, सगळ्यांना माहित नसतं. हा, तुम्ही अनम्यूट कराल. हा बोला. रेश्मा मॅडम मागच्या क्लास मधल्या आहेत. हा बोला मॅडम. माझ्या आयुष्यात खूप रेकीनं काम केलेलं आहे. म्हणजे मी असं वाटत पण नव्हतं की आम्हाला एवढं ते होईल म्हणून. पण रेकीनं सगळं घरातलं व्यवस्थित केलेलं आहे. आणि स्वतः मला बी फरक जाणवलाय रेकीचा. आणि रेश्मा मॅडम पण अशाच तुमच्यासारख्याच युट्यूबवर त्यांनी माझं लेवल 1चं व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. तर त्यांना
काहीच कॉन्फिडन्स नव्हता, पण आज त्यांना बघा कॉन्फिडन्स आहे. सुजाता मॅडम तुमच्यासाठी त्या उदाहरण आहेत बघा. त्यांना आता कॉन्फिडन्स आहे, खूप कॉन्फिडन्स आहे त्यांना, आणि त्या पहिल्यांदा फक्त स्वतःच्या घरावर काम करतायत. अजून हा त्यांनी हिलिंग घ्यायला नाही सुरू केलं, पण त्यांना त्यांना स्वतःच्या पहिल्यांदा म्हणल्या माझ्या घरातले प्रॉब्लेम मी दूर करते आणि मग मी बाहेर काम करायला सुरू करेन. त्यांना लेवल 3 पर्यंत त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यांचं पूर्ण झालंय आणि आणि अनुभव रेकीचे अनुभव छान आहेत. रेकीचे अनुभव छान आहेत. म्हणजे हो. प्रत्येक ठिकाणी अनुभव आपल्याला येतो रेकीचा. आणि त्या पण ना चौकुरेचा खूप अनुभव घेतात. त्या प्रत्येक हो ठिकाणी त्या मागच्या वेळेला मागच्या आमच्या हिलिंगच्या सेशन मध्ये सांगत होत्या, मग कुठेही चौकुरे काढला की मॅडम काम लगेच होतं. आता तुम्ही क्लासमध्ये मग बघाल की बाबा कुठे कुठे काम होतं. कुणाला राग आला तरी चौकुरे काढला ना पुढची व्यक्ती लगेच शांत होऊन जाते. असं मॅजिक आहे चौकुरेच. तर असं घरातलं वातावरण एक हॅपी हॅपी होऊन जातं घरातलं वातावरण. वा वा वा, थँक्यू थँक्यू हं. थँक्यू. असे बरेच अनुभव आलेत मला घरातल्या घरात. हो. आता मी त्यांना सांगितलेलं नाही ऍक्च्युली की तुम्ही बोला म्हणून, पण त्यांना मी अचानक बोला म्हणले, त्यामुळे त्यांना सगळं सांगता येत नाही, पण त्यांचे अनुभव खूप छान आहेत. प्रत्येक संडेला हा हिलिंगच्या सेशन मध्ये त्या असतात, त्यावेळेला त्या सांगतात. ओके, थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू रेश्मा. थँक्यू. हा, गजानन सर बोला. मॅडम माझा भाऊ ऐकत नाही हो कुठल्याच गोष्टी. म्हणजे मला नाही कळालं. माझा भाऊ म्हणजे कसं आहे ते कुठल्या गोष्टी त्याला समजून जरी सांगितलं त्याच्या डोक्यात बसत नाही. हो. तर का तर म्हणजे का बस. आम्ही किती जरी समजून सांगितलं तरी ते त्याच. हा, बोला बोला. हॅलो, आवाज येतो मॅडम? हा, येतोय येतोय, बोला. हा, माझा भाऊ आहे म्हटलं तर त्याला कुठल्या गोष्टी जर समजून सांगितलं, समजा हे नाही तर हे, म्हणजे उलट काम करते पण सरळ काम करत नाही कुठलीच. हो. नाही नाही, म्हणजे होईल. कमवण्याचं काम करण्याचं म्हणजे काहीच नाही. काम काही बिलकुल करत नाही, पण त्याचे जे इच्छा असते ते खूप मोठे मोठे असतात. ओके. आणि मग त्या तुम्ही पूर्ण करायच्या का? नाही, आता आपण पूर्ण केलं तर त्यांना खूप चांगलं वाटते, नाही केलं तर आपल्याला फालतू समजतात मग. ओ, असं आहे का? नाही नाही, तुम्ही तुम्ही काम हम्म. करू शकता, पण लेवल 1ला शक्य नाही, पण लेवल 1ला तुम्ही तुमच्या घरापुरतं काम करू शकता, पण नंतर करू शकता तुम्ही. काय मॅडम? आता लेवल 1 तुम्ही जी शिकताय ना, ह्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी काम करू शकता. नंतरच्या 2 आणि 3 हम्म. लेवलला तुम्ही पूर्णपणे तुमच्या भावावर पण, म्हणजे तुम्ही उपचार करू शकता, काम करू शकता, त्याला स्वतःकडे टर्न कसं करायचं ह्याचं सगळं, म्हणजे तुम्ही त्याला त्याला हिलिंग देऊ शकता त्याच्या चांगल्यासाठी. आणि अच्छा रेकीमध्ये अच्छा. ही एक चांगली सोय आहे. म्हणजे रेकीची ऊर्जा इतकी सुंदर ऊर्जा आहे की ती दुसऱ्याचं नुकसान कधीच करत नाही. हम्म. म्हणजे जरी तुम्हाला असं वाटलं की मी एखादी व्यक्ती माझ्यापासून दूर जावी, तर त्या व्यक्तीचंही चांगलं होतं आणि आपलंही चांगलं होतं. कुणाचंच त्याच्यामध्ये नुकसान होत नाही. ही एक चांगली गोष्ट आहे रेकीमध्ये. आलं लक्षात? त्यामुळं तुम्ही अगदी श्रद्धाभावानं, मनाचा पूर्ण विश्वास ठेवून ज्या वेळेला काम करता त्यावेळेला युनिवर्स तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. फक्त श्रद्धा पाहिजे. आलं गजानन सर लक्षात? हो मॅडम, पण माझी कुठल्या याच्यावर श्रद्धा नसते. हा, म्हणून तर तो असं आहे ना. हे बघा नाही, गजानन मी सर. कुठल्या याच्यावर श्रद्धा करत नाही. मी खाली कर्मावर डिपेंड राहतो सगळं. हा, तर मला एक सांगा सर, की सगळंच जर कर्मावर डिपेंड असतं, तर मग आज तुम्ही जे श्वास घेताय, आता तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडला, सोडलेला एक श्वास तुम्ही परत आणू शकता का हो? नाही ना. नाही आणू शकत. नाही, ते कुठल्याच कोणी जाणू शकत. हा, आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी म्हणा, तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी म्हणा, एवढे जीव तोडून काम करता, तर सगळेजण तुमच्या मनाप्रमाणे वागतात का? नाही ना, सगळ्यांचे वेगळे वेगळे मन असतात ना. करेक्ट.
तर हा. आपण म्हणतो की मी कर्मावर डिपेंड आहे, सॉरी, मी फक्त कर्मावर विश्वास ठेवतो, पण त्यातला 1% जे आहे ते सगळं आपल्या मागच्या कार्मिक वर अटॅच असतं. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देते बघा. आपल्या आजूबाजूला आपले आई वडील, आपली बहीण, आपला भाऊ, आपली बायको, जे कोणी असतील, हे सगळे आपण ठरवून आणलेली माणसं आहेत ही आजूबाजूला. हे पटतं का तुम्हाला? बरोबर आहे. हा, नाही, मी तुमचं माईक बंद केलं आता, खूप मोठा आवाज यायला लागला म्हणून. अच्छा. हे असं आहे की ठरून म्हणजे कसं आणू शकतो मॅडम हा, आपण जेव्हा ऐका. चूज हा, करतो मी ते तेव्हा गणित सांगते आता. हे गणित आत्ताचं नाहीये, हे ग्रँड मास्टरचं गणित आहे, पण मी तुम्हाला सांगते, लक्ष देऊन ऐका. तर हे बघा, आपण एखादा शिक्षक असतो, त्या शिक्षकाची मुलं, त्यांनी संस्कार वाईट केलेले असतात का त्यांच्यावर? नाही. तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार वाईट करता? नाही. पण तो मुलगा काहीतरी पुढे गेल्यावर वेगळं वागतो, किंवा एखादा मुलगा आपल्या आई वडिलांना इतक्या उच्च स्थानी नेऊन ठेवतो की त्याच्या आई वडिलांनी त्याला काही शिकवलेलं पण नसतं, पण त्यांना तो मुलगा कलेक्टर होतो, डॉक्टर होतो, चांगल्या ह्याच्यावर जातो. बरोबर आहे. पण एखाद्या घरात वेल एज्युकेटेड असतात, वेल संस्कार दिलेले असतात, चांगले असतात, पण त्यांचा मुलगा कुठेतरी चोरी करतो, कुठेतरी काहीतरी करून येतो. बरोबर आहे? बरोबर आहे का? तर हे गणित कसं असतं बघा, ज्या वेळेला आपण कर्म करतो, आपण कर्म प्रेझेंट मध्ये करतो, आत्ता करतो. हे कर्म एक ठराविक दिवसासाठी आपल्या भोवती असतात आणि त्यानंतर ते पक्व होतात. हे कर्माचा सिद्धांत आहे हा. ते पक्व झालेले कर्म तुमच्या बरोबर, म्हणजे तुमच्यासोबत त्याची गाठ मारली जाते, ते तुम्ही कॅरी करता पुढच्या आयुष्यामध्ये. आणि ते जे तुम्ही कॅरी केलेले कर्म असतात, त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे आई वडील, त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा भाऊ, त्याप्रमाणे तुम्हाला तुमची बहीण, त्याप्रमाणे तुम्हाला तुमची बायको मिळते, किंवा एखाद्या लेडीजला तिचा नवरा मिळतो. का? तर ते मागच्या जन्मी आपण कोणाला तरी त्रास दिलाय, तो गाठ मारून आणलीये ना त्याच्याबरोबर. जो मनातला राग होता, आत धुसमसत होता, तो काय आपण सोडून दिला नाही मागच्या जन्मात. तो आपल्या ऊर्जेसोबत तो कॅरी झाला पुढच्या जन्मामध्ये. कारण आपणही एक ऊर्जा आहे, आपण एक प्रकाश आहे, आपण हे शरीर नाहीये. जर हे शरीर असतो तर आपण इथेच राहिलो असतो ना कायम. तर तो जो असतो, तर आत्मा काय कॅरी करतो? आत्मा संस्कार कॅरी करतो. तुम्ही जे काही आता जे आतमध्ये साठवता, हे सगळं तो आत्मा काय करतोय, त्या आत्म्याला ते सगळं चिकटतंय, त्याचं आवरण आहे ते. आणि मग आत्मा डिसाईड करतो आपल्या ह्या जन्मातल्या कर्माप्रमाणे की तुम्ही पुढच्या जन्मात कोणाच्या पोटी जाणार, कोण तुमचा भाऊ असणार, कोण तुमची बायको असणार. ऍक्च्युली हा सिद्धांत इथला नाहीये, हे आम्ही ग्रँड मास्टरला शिकवतो, पण आता विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगते. सो तुम्ही फक्त कर्मावर डिपेंड राहू नका, तुम्ही प्रकाशावर, ऊर्जेवर विश्वास ठेवा, युनिव्हर्सवर विश्वास ठेवा, मॅनिफेस्टेशनवर विश्वास ठेवा. ज्या वेळेला तुमचे इथले विचार बदलतील, मॅनिफेस्टेशन बदलेल, व्हायब्रेशन्स बदलतील, आणि तुमची घरातली लोक पटकन जागेवर येतील. म्हणून तर त्या रेश्मा मॅडमनी सांगितलं ना की त्यांच्या घरात त्या बदल करू शकल्या. तुम्ही माझं होपोनोपोनोचं ऐकलंय का? युट्यूबवर माझं एक होपोनोपोनो का करायचं आणि कसं करायचं ह्याचं एक व्हिडिओ आहे. आता पण मी शिकवणार आहे, लेवल 1 ला पण आहे होपोनोपो प्रेयर, होपोनोपोनो कशी करायची. तर त्या प्रेयरमध्ये तेच सांगितलंय की तुम्ही जे काही हे आणलंय गाठोडं बांधून, ते गाठोड्याला त्या सगळ्या गाठी कशा सोडवायच्या आहेत आपल्याला, ते आपल्याला शिकायचंय. आणि तुम्ही ज्या वेळेला ही गोष्ट शिकाल ह्या 3 लेवलमध्ये, पण एक आहे गजानन सर, पूर्ण विश्वासानं करायला पाहिजे. तुमचा विश्वास पाहिजे तर तुमची गाठ सुटणार. तुमचा विश्वास मॅडम, मी किती जरी प्रयत्न केला, माझा कुठल्याच गोष्टीवर विश्वास बसत नाही. यस. तुम्ही आता हा माझ्या बरोबरचा जो 5 दिवसाचा प्रवास आहे ना, तर हा 5 दिवसाचा प्रवास करा, आणि ह्या 5 दिवसामध्ये तुम्हाला कळेल की तुमचं कुठं चुकतंय.
आलं का लक्षात? भले तुम्ही कामात असाल दिवसभर, तुम्ही ऐका हेडफोन घालून आणि शक्तिपात ज्या दिवशी असतो त्या दिवशी बसाल ह्या 5 दिवसामध्ये, तर तुमच्या लक्षात येईल की माझं चुकलं कुठं. मी प्रयत्न करतोय पण त्यामध्ये काय राहतंय, 1% कुठं राहायला लागलंय. जसं समजा मी उदाहरण देते, आता पैशाचंच चाललंय तर सगळ्यांना पैशाचं सांगते. मी काय म्हणते, हे युनिवर्स मला पैसा पाहिजे पैसा पाहिजे पैसा पाहिजे आपण म्हणतो. आपण बाहेर कोण लोक आले की काय सांगतो, समजा तुमच्याकडे कोण एक देणेकरी आला, सॉरी घेणारा आला, तुम्ही त्याला देणार आहे, तर तुम्ही काय म्हणता, अरे नाही रे आज माझ्याकडे पैसेच नाहीत. पण समजा तुमच्या जर खिशामध्ये 100 रुपये असतील आणि तुम्ही जर खोटं बोलला असाल की माझ्याकडे पैसे नाही आहेत आज म्हणून, तर तो युनिवर्स काय म्हणेल तथास्तु म्हणत असताना. पण मॅडम आपण जर त्यांना पैसे दिले तर त्यांना सवय पडते ना. नाही सवय पडते, मान्य आहे, हे मान्य आहे, पण ते म्हणायची पद्धत पण बदलली पाहिजे ना. कदाचित आपण एका माणसाला पैसे हा, दिले तर नाही म्हणायचं नाही. आलं का लक्षात? म्हणजे कसं असतं माहितीये का, तुम्ही मला म्हणता माझ्याकडे काही नाही. आपली आई वडिलांनी आपल्याला शिकवलंय तथास्तु म्हणते, वास्तू तथास्तु म्हणते. तर ते जे तथास्तु असतं ना, ते आपल्या ह्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतं. आणि ज्या वेळेला मी तुम्हाला विश्वासानं सांगते, तुम्ही जे स्टेप्स सांगितल्यात त्या करायला सुरू करा. त्या स्टेप्स करायला सुरू केल्यावर तुमच्या तोंडनं एकही निगेटिव्ह सेंटेन्स येणार नाही, तुम्ही विश्वासानं केला तर. आणि ज्या वेळेला युनिवर्स बरोबर तुम्ही बोलाल त्यावेळेला तुम्ही इतक्या छान प्रकारे बोलाल की तुम्ही ॲटोमॅटिकली तुमच्या आयुष्यामध्ये तो भाऊ स्वतःच येईल तुमच्याकडे, तुम्हाला म्हणेल हा नाही तू सांगशील ना त्याप्रमाणे मी वागतो. किंवा तुम्हाला कोणासमोर माथा फोडावा लागणार नाही की तू असंच कर रे असंच कर रे, असं नाही म्हणावं लागणार. पण श्रद्धा पाहिजे. एक लक्षात घ्या, आपल्यात म्हणून सांगतात की दगडाला सुद्धा जर का आपण मनापासून पूजा केली ना त्यात सुद्धा देव दिसतो. श्रद्धा पाहिजे. तर तुमचा विश्वास का आहे बघा, एक लक्षात घ्या, त्या दगडाला महत्व नाहीये. त्या दगडाकडे बघून तुमच्या आतमध्ये जो आत्मविश्वास निर्माण होतो ना, त्या आत्मविश्वासाला किंमत आहे. मी काय सांगितलं, पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. तर तो जो तुमच्या आतला विश्वास आहे ना, तो ज्या वेळेला जागा होतो ना त्यावेळेला तुमचं पूर्ण आभामंडल ऍक्टिव्हेट होतं आणि तुम्ही जे करताय ना त्याला चांगले व्हायब्रेशन्स मिळतात आणि म्हणून तुमची कामं सक्सेस होतात. आलं का लक्षात? हे गणित लक्षात येते का सगळ्यांच्या? आलं का लक्षात? समजतं का? तर म्हणून हे सगळं करण्यासाठी तुम्ही अटॅच झालं पाहिजे. तुम्ही ही साधना करायला सुरू करा आणि मग तुमच्या आयुष्यातले चेंजेस बघा. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? गजानन सर, ओके, थँक्यू गजानन सर. हा, अविनाश अवी म्हणून कोणीतरी आहे, एकच मिनिट. अवी कोणीतरी हँड रेज करताय. हा बोला सर. सगळ्यात शेवटी अवी म्हणून कोणीतरी नाव आहे. व्हिडिओ चालू नाहीये, मला दिसत नाहीये. तुमचा काय प्रश्न आहे? तुमचा हँड रेज होतोय खरं, पटकन निघून जातोय. अजून कोणाला काय प्रश्न आहे का? तुम्ही बोलू शकता, आज बोला. हा बोला सर. आवाज येत नाहीये. आज तुम्हाला बोलायला चान्स आहे, बोलून घ्या सगळेजण. अजून कोणाचा प्रश्न आहे का? मॅडम हे पूर्ण शिकायला आपल्याला 5 दिवस फ्री मध्ये आहे का? काय झालं सर? नाही सगळं फ्री मध्ये कोचिंग आहे म्हटलं आपलं. हा, 5 दिवसाचं कोचिंग तुम्हाला पूर्णपणे फ्री आहे. त्याच्यानंतर मात्र लेवल 1 ची फी वेगळी असेल, लेवल 2 ची फी वेगळी असेल. ती पण मी काय खूप घेणार नाहीये. तुम्ही असे जाता जाता पैसे खर्च करता, तेवढे पैसे तुम्हाला फक्त मला द्यायचे. काय झालं? अंदाजे मिनिमम कितीपर्यंत? अंदाजे दोन्ही मिळून सर अंदाजे 5च्या दरम्यान असतं. दोन्ही मिळून लेवल 1, लेवल 2, लेवल 3 असे मिळून. म्हणजे समजा लेवल
2 ची फी आहे 3,000 आणि लेवल 4 ची लेवल 2 ची फी आहे 3,000 आणि लेवल 3 ची फी आहे 4,000. तर असे ते आहेत. पण त्या दिवशी तुम्ही मला अटॅच झाल्यामुळं तुम्हाला त्या दिवशी माझ्या डोक्यात जी ऑफर येईल ते त्या दिवशी तुम्हाला मिळेल. ज्या दिवशीचा शेवटचा दिवस असेल ना लेवल 1चा, त्या दिवशी तुम्हाला लेवल साठीची ऑफर तुम्हाला त्या दिवशी कळेल. त्यातली फी कमी होईल तुमची. म्हणजे 3,000 फी आहे तर त्यातली पण कमी होईल. पण ती ऑफर तुम्हाला त्या दिवशीच कळेल. लास्ट डे लेवल 1. ओके. हे बघा, एक लक्षात घ्या गजानन सर, मला सगळ्यांची स्थिती कळते, पण तुम्ही ज्या मनानं जोडले गेलेला आहात, तुम्ही किती श्रद्धेनं त्या रेकीला कॉल करता, तुम्ही किती श्रद्धेनं रेकीशी बोलता, तेवढी समृद्धी तुमच्या आयुष्यात येणार आहे. तुम्हाला सांगते, समृद्धी शक्तिपाताचा क्लास, समृद्धी शक्तिपातासाठी बरेच जण माझ्याकडे अटॅच होतात. तर बऱ्याच जणांना, काही जणांचे सर्टिफिकेट्स आले, काही जणांचे न येणारे पैसे आले. म्हणजे विश्वास एवढं काम करून जातो. फक्त ते 2च दिवस माझ्याशी अटॅच असतात. 2च दिवस वर्षातले 3 शक्तिपात असतात. 3 शक्तिपाताला फक्त ते बसतात. तर त्यांना इतका चांगला अनुभव येतो. तुमचा विश्वास सगळं काम करणार आहे. तुम्ही 5 दिवस हे फ्री आहेत. पहिले लेवल 1 ही सगळ्यांसाठी फ्री आहे. लेवल 2 आणि लेवल 3 ला तुम्हाला काय असेल ती त्यावेळेची फी भरावी लागेल. बाकी लेवल 1 तर तुम्ही इझी करू शकता ना. 5 दिवस काढू शकता कुणीही. तुम्ही शक्तिपात घेऊ शकता. काही नाही तर शक्तिपात मिस करू नका. शक्तिपात घ्या, कारण त्या शक्तिपातावर तुमच्या हातातनं ऊर्जा वाहणार आहे. पण ती ऊर्जा वर न्यायची का खाली आणायची ही किल्ली मात्र तुमच्या हातात. ऊर्जा द्यायची टायमिंग चेंज करावं लागेल पण. नाही. हे बघा सर, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतं, बरोबर आहे. 3 ते 4चं सगळे रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतात. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐकाल. पण शक्तिपात तुमचा मी सकाळी घेईल किंवा रात्री लेट घेईल, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वेळ मिळेल. म्हणजे रात्रीला म्हणजे 7च्या नंतर सगळे फ्री हा, असतात 7 नंतरच. एकतर इंडिया टाइम 9 किंवा सकाळचे काहीतरी 5 किंवा असं काहीतरी ठेवेल. हो. तर तुम्हाला सगळ्यांना शक्तिपात घ्यायला मिळेल. तेवढा विचार मी केलाय की जेणेकरून तुम्हाला सकाळ किंवा कारण बरेच जण कामात असतात, तर ते रेकॉर्डिंग रात्री निवांत बसून ऐकू शकतात. तुम्ही नोट्स काढू शकता तुमच्या, ते रेकॉर्डिंग ऐकू शकतात. आणि तुम्हाला शक्तिपाताला मात्र सकाळी किंवा रात्री मी बोलवेल. जर मी ऍक्टिव्हेशन आणि शक्तिपात दोन्ही करून घेणार असेल तर मी रात्री ठेवेल 9 ते 10. ओके. असं काहीतरी मी टायमिंग ऍडजस्ट करेल. ठीक आहे. चालेल. तेवढा विचार मी तुमच्या सगळ्यांचा करते. चालेल. आणि कुणाचा काय प्रॉब्लेम आहे का? फक्त तुम्ही श्रद्धेनं करायचंय. मी बघणार आहे तुम्ही किती श्रद्धेनं करताय. माझं लक्ष आहे तुमच्याकडे आता. ओके. अजून कुणाचा काय प्रश्न आहे का? चला, 4 वाजून गेलेत. बोला. माझं पुढचं परत एंजलचं हिलिंग सेशन आहे माझं 5 वाजता. हा, बोला नीलम मॅडम. तुमचा आवाज तुटतोय. थोडस रेंज आहे तिथे जाल का? काय झालं? अजूनही येत नाहीये. अरे नाही हो नीलम मॅडम, अजूनही आवाज कट होतोय तुमच्याकडून. ओके. मला व्हॉट्सअपला मेसेज कराल का? किंवा व्हिडिओ बंद करा आणि बोला बघू. नीलम मॅडम, व्हिडिओ बंद करा आणि बोला. हा, आता येतोय का हा, मॅम? आता आवाज येतोय, बोला. आपल्या रेकीच्या याच्यामुळं मानसिक जरी डिस्टर्ब झालेलं असलं तरी परत व्यवस्थित होतं का असं म्हणजे? होतं मॅडम, होतं. ओके. होतं. चालेल. तुम्ही स्वतः त्या व्यक्तीला हिलिंग द्यायचं, जी कोणी डिस्टर्ब आहे तिला. आणि ते कसं द्यायचं तुम्हाला शिकवलं जातं. तर त्या प्रकारे जर तुम्ही केलं तर त्यातनं बाहेर येते ती व्यक्ती. ओके. चालेल. थँक्यू.
हा, फक्त तुम्हाला लेवल 3 पर्यंत करावं लागेल. मला स्वतःसाठीच करायचंय मॅम. हो का? मग प्लीज. मग मग तुम्ही लेवल 3 पण निवांत करा. लेवल 3 करा, 4 करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला खूप फरक पडेल. तुम्हीच स्वतः कराल. ओके, चालेल. थँक्यू. ओके, थँक्यू थँक्यू. हॅलो मॅडम. हॅलो हा, मॅडम. बोला सर. हा, माझ्या पण मुलीचाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे असा काल आलत्या त्या मॅडम. हा मग असंच ती पण थोडी डिस्टर्बच असते. हा मग असं बघा ऐकत नाही आता ती चिडचिड करते असं. म्हणजे एकटी एकटी मॅडम तुमची मुलगी रेकी करणार आहे का तुम्ही करणार आहे? मग मुलगी पण करू शकते असं, पण तिला नाही बसणार ती. मग आम्हाला असं करायला लागेल. हा, मग तुम्ही असं करा, तुम्ही बसा. तिला ऐकायचं तर ऐकू शकते ती तुमच्या शेजारी बसून. पण तुम्ही काय करा, तुम्ही स्वतः करा आणि मग स्वतः तिच्यावर काम करायला सुरू करा. हा, चालेल. पण माझं जास्त ऐकत नाही असं. नाही नाही, तुम्ही तिला काही सांगायचं नाहीये. आपल्याला आपलं काम करायचंय फक्त. त्यांना काही सांगायला जायचं नाही. ती ऑटोमॅटिकली ऐकायला लागेल तुमचं. हा, ठीक आहे, मग करेल. हा, पण ती कधी म्हणजे मी तुम्हाला सांगते ना, साधा मी तुम्हाला असंही सांगणार नाही की तिथे अंगारा लावायला जावा किंवा धूप उतरून टाका, काहीही नाही. फक्त सोपे सोपे तुम्हाला उपाय करायचे आहेत. सकाळी फक्त लवकर उठून ती झोपलेली असताना तुम्हाला हिलिंग द्यायचंय तिला, तर तुमची कामं सॉल्व्ह होऊन जातील. हळूहळू हळू सगळं कमी होऊन जाईल. मग कधी म्हणजे ते असं काय झालं? कधीपासून म्हणजे ते करायचं तिचं? हे बघा, मी सोमवारपासून तुम्हाला शिकवायला सुरू करते. पहिले 5 दिवस थोडेसे तुमचे शिकण्यात जातील, पण त्याच्यानंतर तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू सुरू करायचं. लेवल 3 माझी तुम्ही शिकतायत, त्याच्यानंतर तुम्हाला ते स्पीडनं करता येईल. कारण मग तुम्हाला सगळे सिम्बॉल मिळतात लेवल 3 मध्ये. मग तुम्ही तिची ट्रीटमेंट खूप फास्ट करू शकता. मग मी तुम्हाला गाईड करेल कशी करायची तिची ट्रीटमेंट. बरोबर. मग आता मला किती वाजता सोमवारी? सोमवारी 3 ते 5 आपला क्लास आहे. 3 ते 5 म्हणजे साधारण 1.5 तास पकडा. 3 ते 4, 4:30 पर्यंत चालेल. तर सोमवारपासून तुम्ही कंटिन्यू करायचं. मग नंतर तुम्हाला ग्रुपवर माहिती मिळत जाईल की लेवल 1 कधी संपते, लेवल 2 कधी सुरू होते, लेवल 3 कधी सुरू होते. मग तुमचा हा जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी जातो. तरी तुम्ही हे सगळं करण्यात, साधना आहे ना ही पण एक, तर तुम्हाला ती 1 महिना जातो तुमचं हे करण्यामध्ये. तर त्या 1 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीला स्वतः हील करायला शिकता आणि हळूहळू तुम्हाला फरक पण दिसायला लागेल. बरं, चालेल, ठीक आहे. पण ती माझं जास्त ऐकतच नाही म्हणून. ऐकेल हो मॅडम. ऐकत नाही म्हणूच नका. ऐकेल. ठीक आहे, मी थँक्यू. तुम्हाला लेवल 1 मध्ये मी जी होपोनोपो प्रेयर शिकवणार आहे ना, ती त्याप्रमाणे प्रेयर लिहा आणि ती रोज 15 वेळा लिहायला सुरू करा. ती पोरगी बघा, तुम्ही 2 दिवसात रिझल्ट मिळेल तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. मी काय जादू करत नाहीये. मी सगळ्यांना सांगते, तुम्ही स्वतः डॉक्टर होणार आहात तुमच्या स्वतःचे. ओके ओके, हा, थँक्यू. ओके, थँक्यू. आणि झालं का, सगळ्यांचे प्रश्न संपलेत का? आणि लेवल 1 मध्ये तुम्हाला होपोनोपोनोचं गिफ्ट आहे. झिबू सिम्बॉल शिकवण्यात येणार आहेत की जे तुमच्या समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. आणि ते तुम्ही कुठेही वापरू शकता. तुमच्या वहीमध्ये, तुमच्या दुकानामध्ये, तुमच्या घरामध्ये ते सिम्बॉल्स तुम्ही वापरू शकता. आणि शेवटी आपली लेवल 1 संपत असताना तुम्हाला मनी मंत्रा मिळणार आहे. म्हणजे आपले पैसे आपल्याकडे परत कसे आणायचे. ओके, तर हे सगळं आपण बघणार आहोत. हा, अजय सर बोला. मॅडम नमस्कार. नमस्कार. माझा असा प्रॉब्लेम असतो मॅडम की मी जे सोचतो ना, जे करायचं असतं मला ते होत नाही. खूप लेट होते गोष्टी. म्हणजे तुम्ही विचार करता आणि त्या लवकर होत नाहीत. होत नाही लवकर. ओके. आणि दुसरा मला याचा एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे. बर. तर जीवनामध्ये मी असं नाक खुशा करायला लागणार मॅडम. हा, मग तुम्ही औषधं चालू आहेत का तुम्हाला? एक सुरू आहे का औषध मला? ठीक आहे. हो. मग आता तुम्ही स्वतः डॉक्टर होणार आहे. तर मी तुम्हाला सांगते की तुम्हाला कळेल की तुमचं कुठलं चक्र इम्बॅलन्स आहे, कशामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम आलाय, तुम्ही का असं व्हायला लागले तुमच्या आयुष्यात, हे तुम्हाला कळेल.
त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेला माझ्यासोबत राहून प्रवास हा सुरू कराल, लेवल 1, लेवल 2, लेवल 3, त्यावेळेला लेवल ओके 3 पर्यंत जाऊपर्यंत तुमचा हा प्रॉब्लेम भरपूर कमी झालेला असेल. फक्त गोळ्या नाही बंद करायच्यात लगेच आपल्याला, पण आहे ना. तुमचा हा प्रॉब्लेम 50% पेक्षाही जास्त कव्हर होऊन जातो. तेच मला आज मी सोचतो आपण हे केलायचं, तर मी ते करतोय, मेहनतही करतो, पण ते काम होत नाही माझं. हा, ते होत नाही म्हणजे आपली चक्र वीक आहेत आणि आपलं मॅनिफेस्टेशन कमी पडतंय. म्हणजे तुम्ही आपला जो आत्मविश्वास असतो ना तो कमी पडतो. आपण कुठेतरी हो निगेटिव्ह विचार करतो आणि अडचण येते. हो, मी पॉझिटिव्ह विचार करायला खूप प्रयत्न करतो, होईल होईल निगेटिव्ह. ठीक आहे, मग केव्हा स्टार्ट करू आपण? सोमवार ना? सोमवारपासून वर्ग सुरू होतोय 3 वाजता. दुपारी का ना? हा, दुपारी वर्ग आहे. पण मी तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल आणि तुम्हाला शक्तिपाता दिवशी मात्र एकतर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला शक्तिपाताला हजर राहावं लागेल. ते मी सांगेल. ग्रुपवर सगळी माहिती येईल. ग्रुप सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचंय. ओके ठीक आहे. ओके. ओके, धन्यवाद धन्यवाद. मॉर्निंगला पण नाही मॅडम? मॉर्निंगला नाही सर, सकाळी? शक्तिपात मॉर्निंगला आहे. हो का? मॉर्निंग किंवा नाईट. हो पण का? क्लास कधी असेल? क्लास रोज दुपारी 3 वाजता असेल. आणि जे दुपारी कोणी क्लासला मी जॉब करतो मॅडम. काय झालं? मी जॉब करतो दुपारी. हा, तुम्ही रात्री आलात की नाही घरी, तुम्ही रेकॉर्डिंग पूर्ण लक्ष देऊन ऐकाल. लगेच रेकॉर्डिंग लोड होते 1 तासामध्ये. ओके. तर तुम्ही ते रेकॉर्डिंग पूर्णपणे लक्ष देऊन ऐकाल आणि नोट्स काढाल. ठीक आहे? ठीक आहे. ओके. ओके, थँक्यू. थँक्यू. हा, आकाश सर बोला. हा हा, बोला सर. आवाज येतो तुमचा? हा, येतोय आवाज येतो मॅडम? येतोय. हा मॅडम, मी मी हे जे आहे रेकी, तर ते आपण कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी वापरू शकतो? रेकी बऱ्याच सगळ्यासाठी म्हणजे वापरू शकता तुम्ही. तुमच्या आयुष्यात समृद्धी आणायला, म्हणजे शारीरिक आजार सगळ्यामध्ये. आता मी एक म्हणजे कामावर वर्क हे पण करतो काम, आणि जॉबला आहे. त्याच्यानंतर माझी शेती पण आहे आणि त्याच्यानंतर दुधाचा व्यवसाय पण आहे माझा. बर. तर मग ह्या ज्या तिन्ही गोष्टी आहेत, ह्या तिन्ही गोष्टींवरती ते यूज होईल का? हो हो, तुम्ही ह्या 3 गोष्टींसाठी करायला आलात का? हो, हे 3 गोष्टी आणि माझ्या जे काही ऑफिशियल वगैरे वर्क्स आहेत, ते ऑफिशियल वर्क्समध्ये पण मग काही जर प्रॉब्लेम आले, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी व याचा उपयोग होऊ शकतो का? किंवा मग हा, शेतीमध्ये एखादा प्रॉब्लेम आला, होऊ किंवा शकतो. मग आपला जो दुग्ध व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला, तर याच्यामध्ये त्याचा जर वापर करता येऊ शकतो का? हो हो सर, नक्की. आणि फक्त आपला हा आपण जो बोला. फक्त आपण लोकांचं जन्म आणि मरण ह्याच्यामध्ये काही इंटरफेअर करू शकत नाही. बाकी सगळी कामं हा, होतात रेकीमुळे. ते तर विधी लिखित आहे, ते सगळं विधात्याने हा, घडवलेलं आहे. त्याच्यामध्ये तर नाही कोणी त्यात इंटरफेअर पण करू जर शकत. पुढच्या माणसाचा आत्मविश्वास असेल आणि श्रद्धा असेल ना, तर थोडंफार पुढं मागं होतही कधी. पण हो. ते आपल्या हातात नाहीये. पण बाकी सगळ्यावर तुम्ही रेकी वापरू शकता. अच्छा अच्छा. आणि हा जो आपला 5 दिवसाचा सेशन आहे, आता मी कामामध्ये असल्याच्या नंतर मला तर तो अटेंड करायला काही जमणार नाही. मग तो जो 5 दिवसाचा सेशन आहे, तर तो आपल्याला विथ रेकॉर्डेड भेटेल का? हा हा, तुम्हाला पूर्ण रेकॉर्डिंग मिळणार सर. म्हणूनच मी तुम्हाला एवढ्या कॉन्फिडेंटली सांगते, कारण मला माहित आहे बरेच जण जॉबवर असतात. आणि हो हो सगळ्यात हो. महत्वाचं सांगू का सर, की तुम्हाला ह्याचा लाईफ टाईम ऍक्सेस आहे. म्हणजे लाईफ टाईम अच्छा. ऍक्सेस म्हणजे काय, मी सांगते तुम्हा सर्वांना, की तुम्ही आज जर बॅच माझ्याकडे जॉईन केली, आता समजा तुम्ही लेवल 1, लेवल 2, लेवल 3 सगळं जॉईन कराल की नाही, तर तुम्ही अच्छा. जर हो हो. आज बॅच जॉईन केली तर तुम्हाला प्रत्येक येणारी बॅच जॉईन करायला मिळते. अच्छा. हा हा. म्हणजे परत जी लेवल 2 सुरू होईल ती पण तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे तुम्हाला त्याचं टायमिंग वेगळं असेल, पण तुम्हाला त्याच्यामध्ये अच्छा. आणखीन ऍडव्हान्स नॉलेज मिळतं. म्हणजे आणखी काही काही नॉलेज मिळतं. तुमचं आत्ता बुडलं असेल, समजा लेवल 3 ला आपण डिस्टन्स हिलिंग शिकवतो, तर हे डिस्टन्स हिलिंग अच्छा. तुमचं आत्ता चुकलं असेल शिकायला आणि तुम्ही हम्म. रेकॉर्डिंग बघून तुम्हाला नाही समजलं असेल, तर तुम्ही ते पुढच्या माझ्या येणाऱ्या लेवलमध्ये तुम्ही ते अटेंड करू शकता, कारण त्याचं टायमिंग बदलतं ना. अच्छा. हा. आणि आपलं जे दुसरा सेशन होणार आहे, ते दुसऱ्या सेशनला आपण म्हणजे मॉर्निंग आणि नाईटचाच टाइम ठेवणार आहोत ना? आता ते मी तुम्हाला आत्ता नाही सांगत, पण असंच काहीतरी ठेवू, मॉर्निंग किंवा नाईट असंच ठेवू. मॉर्निंग म्हणजे हो, तुमचं कारण कितीचं मॉर्निंगचं म्हणताय तुम्ही? मॉर्निंग म्हणजे खूप लवकर होतं.
नाही नाही, खूप अर्ली पण नाही, म्हणजे मिनिमम आपले 5-6च्या दरम्यान. मी ऑफिसला जातो, तो माझा टाइम ऑफिशियल टाइम आहे 10 ते 6 पर्यंतचा. हम्म, 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 हम्म. अच्छा, मग त्याच्या आतमध्ये किंवा मग नंतर कधी पण होऊ शकतं किंवा ऍडजस्ट असं. ते नंतरचं टायमिंग ऍडजस्ट होऊन जाईल. ते नंतर हा. कुठेतरी एकतर संध्याकाळ रात्री क्लास असेल किंवा पहिला असेल. अच्छा अच्छा अच्छा, ठीक ओके आहे. हो, ओके थँक्यू ओके मॅम. थँक्यू सर, थँक्यू. रेकॉर्डिंग मात्र सगळेजण बघाल आणि त्याप्रमाणे नोट्स काढाल. आणि कारण तुम्ही जर रेकॉर्डिंग नाही बघितले तर परत लेवल 2 ला आलं की तुम्हाला काही कळणार नाही. म्हणून लेवल 1 परफेक्ट करा की जेणेकरून तुम्ही लेवल 2 पण तेवढ्याच इझिली करू शकता. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आलं? अजून कोणाचा प्रश्न आहे का? हॅलो मॅडम. हा बोला सर, बोला ना हा, आकाश. मी काय नाही, काय म्हणतो, म्हणजे हा पूर्ण स्टार्ट टू एंड क्लास करण्यासाठी शेवटच्या स्टेज पर्यंत पोहोचण्यासाठी किती दिवसांचा पिरियड जातो, म्हणजे पूर्ण हे करायचं असेल तर साधारण सगळे एक, अचीव्ह करण्यासाठी? हा आता बघा लेवल हम्म. 10 म्हणजे टोटल तुम्हाला लागतात ते माझ्या क्लासमध्ये 25 दिवस लागतात. अच्छा, पूर्ण बरोबर आहे. विद्या. पण हा. 25 दिवसांमध्ये पहिली हम्म. जी लेवल आहे ती 5 दिवसाची, दुसरी लेवल 10 दिवसाची, तिसरी 10 दिवसाची. मग त्याच्यामध्ये एखाद दिवस पुढं 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 मागं होतं. अच्छा अच्छा. पण नाही, त्या मी म्हणतो. प्रत्येक लेवलच्या मध्ये एक एक आठवड्याचा गॅप असतो. अच्छा अच्छा, हा हा. हा गॅप कशासाठी असतो? कारण तुम्हालाही तुमच्यावर काम करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आणि ती बरोबर जी एनर्जी तुमच्या शरीरात, आता समजा आपण एखादं मेडिसिन घेतलं तर त्याचा बरोबर इफेक्ट आपल्यावर खूप दिवस राहतो ना त्या बॉडीवर, बरोबर. भले तुम्ही बंद केलं तरी. हम्म, हम्म. तसंच ही पण ऊर्जा ज्या वेळेला तुमच्या शरीरातनं सर्क्युलेट व्हायला लागते, तिला कुठंतरी ती कंटिन्युएशन राहिलं पाहिजे. आणि ती जी ऊर्जा आहे तिला तुम्ही स्वतःही थोडा दिवस हँडल केलं पाहिजे की जेणेकरून तुमच्या शरीराला त्याचा जास्त फायदा होईल, तुम्ही जास्त युनिव्हर्स बरोबर कनेक्ट व्हाल. अच्छा नाहीतर अच्छा काही जण काय करतात, लेवल 1 करतात, 10 दिवस सुट्टी मिळाली की मला चला मग काहीच करत नाहीत 10 दिवस मध्ये. अच्छा, बरोबर. आणि मग ते पुन्हा माझ्याकडे येतात, मॅडम मला काही फायदाच झाला नाही. नाही, कंटिन्युटी ठेवावं लागेल नाही. हा, मग म्हणून ते 10 दिवसात दिलेले असतात. त्यामध्ये तुमचीही परीक्षा असते, त्या ऊर्जांनाही तुमच्याशी कनेक्ट व्हायला वेळ मिळतो. आणि मग तुम्ही पुढच्या क्लासमध्ये जाता. जसं आपला पहिली संपल्यावर दुसरीला जाताना मध्ये जी सुट्टी येते तो गॅप. अच्छा, ओके, थँक्यू मॅम. ओके थँक्यू. हा, चला, झाले सगळ्यांचे प्रश्न? ओके, चला तर मग सगळेजण येणार आहेत सोमवारी दुपारी 3 वाजता. ओके, आपण पुन्हा भेटूया सोमवारी 3 वाजता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांना रेकॉर्डिंग मिळणार आहेत. सगळ्यांनी त्या रेकॉर्डिंगच्या नोट्स संध्याकाळी काढायच्या, रात्री बसून काढायच्या आहेत. म्हणजे ऍटलिस्ट ऐकायचं तरी आहे प्रत्येक दिवसाचं. ओके, आणि त्याच्यानंतर 5 दिवसानंतर तुमच्या आयुष्यातले चेंजेस बघायला पण तयार व्हायचं. ओके, चला तर मग भेटूया सोमवारी. ठीक आहे, थँक्यू सो मच. तुमचे काय शंका असतील तर तुम्ही ग्रुपवर विचाराल किंवा मला व्हॉट्सअप मेसेज कराल, तसंच असेल तर. आणि ग्रुपमध्ये येणारे सगळे मेसेजेस लक्ष देऊन वाचाल. ठीक आहे, चला, थँक्यू सो मच.